माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासनांती ते आपणा पाशी न्यावे। आज या ठिकाणी सुरू असणारा हा नाम यज्ञ सोहळा श्री संत वामन भाऊंच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या या भूमीमध्ये सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ राजश्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील आजच्या दिवसाचं हे कीर्तनरूपी पुष्प गुंफण्याची संधी मज पामरसी दिली याबद्दल प्रथमतः मी समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाचा आभार आहे। खरं तर ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला आपल्या गावचं पारमार्थिक वैभव युवा कीर्तनकार माझे परमित्र हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय परमश्रद्धेय आम्ही त्याचे महाराज डोके महाराजांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला। मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे मित्र बाजीराव महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला। संगीत रत्न संगीत अलंकार गायनाचार्य आमचे जगदीश महाराज निळकंठ महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला। आदी सर्व गुणवान टाळकरी मंडळींनी तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला। काहीतरी चांगलं आणि सुंदर जेवणाचा बेत इथं खरा आखला होता। महाराजांच्या काही अडचणीमुळे महाराजांना येता आलं नाही। स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य संदीपान महाराज शिंदे बाबांचा खरं कीर्तन बाबांचं होतं काही अडचणीमुळे बाबांना येता आलं नाही। अमित महाराजांच्या माध्यमातून मला इथे येण्याची संधी मिळाली। वामन भाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये सेवेचा योग आला। पूर्वजन्मेचं काहीतरी सुकृत असेल त्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला। जरी सुगरण नसलं तरी बेचव जेवण घालणार नाही एवढं मात्र नक्की। आणि अतिशय स्तुत्याने कौतुक करण्यासारखा उपक्रम 21 तरुण आपल्या गावातले जे 21 तरुण आहेत त्या तरुणांच्या माध्यमातून या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतोय। या 21 तरुणांकरता एकदा सर्वांनी जोरात टाळ्या पवित्र ते कुळ पावन तो देशी जेते हरीचे दास जन्म घेतली। अतिशय स्तुत्याने कौतुक करण्यासारखा उपक्रम या ठिकाणी आज संपन्न होतोय। कालपासून सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ज्ञान यज्ञामध्ये या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे। माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञान यज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे। विठाल प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थितप्रज्ञ साधू मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय। या जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणांचा सर्वांच्या पाठातला आणि बऱ्यापैकी सर्वांच्या परिचित असा असणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विढाल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा आणि संत महात्मे यांच्या अभेदाचा विचार महाराज अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर मांडतात। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु। देव रूपानं जो भगवान परमात्मा या भूतलावर अवतीर्ण होतो तोच भगवान परमात्मा संतांच्याही रूपाने या भूतलावर अवतीर्ण होतो। म्हणून देव आणि संत याच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाही, नवे नवे आतापर्यंत कधी केला नाही। देव म्हणजेच संत आणि संत म्हणजेच देव किंवा देव म्हणजेच गुरु आणि गुरु म्हणजेच देव। ती शिवसेनावर बसली काय दंगा करायचा नाही बाबा। विढाला विढाला देव आणि संत याच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाही। देव म्हणजेच संत आणि संत म्हणजेच देव किंवा देव म्हणजेच गुरु आणि गुरु म्हणजेच देव।
अगदी तुम्हा आम्हा सर्वांच्या पाठ असणारा श्लोक प्रमाण म्हणून सांगायचा झाला तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून देव आणि संत याचा अभेद वारकरी संप्रदायाने स्वीकारला आणि त्या अभेदाचा विचार महाराज अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर मांडतात. विठाल अभेद भिन्न भिन्न प्रकारचा आहे. मग शुद्धाद्वैत कोणतं, ज्ञानाद्वैत कोणतं, भावाद्वैत कोणतं वगैरे वगैरे अद्वैताच्या चर्चा भागवतामध्ये पाहायला मिळतात. पण मी त्याची विस्ताराने जास्त चर्चा करत नाही. मला फक्त एवढंच सांगायचे की देव आणि संत याच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाही. देव म्हणजेच संत आणि संत म्हणजेच देव. ज्ञानोबराय कुणी वेगळे नाही. आपण आरतीमध्ये म्हणतो ना, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तुकाराम महाराज म्हणजे कुणी वेगळे नाही. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासे आले. साक्षात परब्रह्म तुकोबरांच्या रूपाने या भूतलावर अवतीर्ण झाले. म्हणून देव आणि संत याचा अभेद वारकरी संप्रदायाने स्वीकारला. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देव आणि संत याचा अभेद वारकरी संप्रदायाने स्वीकारला. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः भगवान ज्ञानोबरांच्या मुखातून ही भाषा बोलून दाखवतात की तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे आतून आतवट वस्तू विचारी मी तिची ते. भगवान बोलतात ज्ञानोबराय आणि पांडुरंग ही नावं जरी दोन असली तरी स्वरूपाचा जर विचार केला तर आतून आतवट वस्तू विचारी मी त्याची ते. भगवान बोलतात मी आणि ज्ञानोबराय भिन्न नाही, मी आणि तुकोबराय भिन्न नाही, मी आणि जनाबाई भिन्न नाही, मी आणि गुरुबा काका भिन्न नाही, मी आणि नामदेवराय भिन्न नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देव आणि संत याचा अभेद वारकरी संप्रदायाने स्वीकारला. देव म्हणजेच संत आणि संत म्हणजेच देव. आता या ठिकाणी एक शंका निर्माण होते. जर देव म्हणजेच संत आणि संत म्हणजेच देव तर मग वेगवेगळ्या रूपात येण्याचं कारण काय? जर पांडुरंग म्हणजेच ज्ञानोबराय तर ज्ञानोबरायांचा अवतार झाला कशा? जर तुकाराम महाराज म्हणजेच पांडुरंग तर पांडुरंगाला पूजायचं कशाला? दोन्ही वेगवेगळ्या रूपात येण्याचं कारण काय? याचं थोडक्यात उत्तर सांगतो. व्यक्ती जरी एक असली तरी अवतार दोन का? कारण दोघांच्या कामाची पद्धत वेगळी आहे महाराज. कारण परत्वे, कार्य परत्वे आणि कार्यशैली परत्वे, तिला वेगवेगळ्या रूपात यावं लागलं. मी सांगू, देवाच्या कामाची पद्धत संतांना जमत नाही आणि संतांच्या कामाची पद्धत देवाला जमत नाही. पण मी एवढ्यावर थांबणार नाही. मला थोडं पुढचं बोलायचं. तुम्ही अगदी हुशार ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात याची मला जाण आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला धक्का न लागू देता मी थोडं पुढचं बोलतो की देवाला जे जे करता येतं ते सगळं संतांना करता येतं. ऐका बरं, देवाला जे जे करता येतं ते सगळं संतांना करता येतं. पण संतांना जे करता येतं ते देवाला करता येईलच सांगता येत नाही महाराज. विठाल विठाल. जीवनाच्या धन्यतेकरता 700 श्लोक सांगणं देवाला शक्य झालं, पण 9000 ववे देवाला सांगता आल्या नाहीत. याकरता ज्ञानोबरायांनाच यावं लागलं. हा कार्यशैलीतला फरक आहे. किती प्रसंग, किती युक्तिवाद सांगू मी तुम्हाला. तुम्ही गीता काढा. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने स्वतःच्या अवताराची मीमांसा केली. भगवान स्वतः सांगतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतात व्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान
भगवान बोलतात मी प्रत्येक युगामध्ये अवतार येतो कशा करता तर परित्राणाय साधूनाम साधू संतांचं रक्षण करण्याकरता आणि विनाशायच दुष्कृताम म्हणजे दुर्जनाचा विनाश करण्याकरता राखी पाया दुर्जनांची सवारी मग यावरून आपल्याला असं कळतं की भगवान परमात्म्याच्या अवताराचे प्रयोजन दोन आहेत एक तर भगवान परमात्मा येतो सज्जना करता किंवा भगवान परमात्मा येतो एक तर बोला की एक तर भगवान परमात्मा येतो सज्जना करता किंवा भगवान परमात्मा येतो एक तर दुर्जना करता लक्ष देऊ नये का देव आले सज्जनांचं रक्षण केलं दुर्जनांचं निर्दलन केलं आणि परत भगवान परमात्मा आपल्या निजधामाला निघून गेले तिथे गेल्यावर देवाच्या लक्षात आला रे आपण खाली जाऊन केलं काय तर सज्जनांचं रक्षण केलं आणि दुर्जनांचं निर्दलन केलं पण जगामध्ये असाही एक वर्ग आहे की तो धड सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही आहे ना असा वर्ग धड सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही आहे ना असा वर्ग अहो तुम्ही आम्ही सगळे याच वर्गातले ना धड सज्जनही नाही आणि माफ करा मी तुम्हाला दुर्जन म्हणतोय असं समजू नका पण सज्जनही म्हणत नाही हे मात्र लक्षात असू द्या विठाल जास्त लांबवायची गरज नाही मी तुम्हाला सर्वांना सर्वसामान्य प्रश्न विचारतो आपल्यापैकी कोण सज्जन आहे त्यानं हात वर करा कीर्तन करा सकाट कोण सज्जन आहे हात वर करा नाही कोणी करणार कारण आपलं आपल्याला कळतं ना आपण किती पाण्यात आहे नाही किती टेबलावरून घेतले किती टेबला खालून घेतले कोणाच्या बांधाचं गवत चरून आणलं कोणाच्या ऊसाच्या फळाला आग लावून दिली कोणाचे पैसे घेतले कोणाचा प्रचार केला कोणाला मतदान केलं सगळं आठवतं या बघा नाही का कोण सज्जन हात वर करा नाही कोणी करणार आणि करूही नाही या मताचा मी आहे महाराज का करू नये की जो सज्जन आहे ना तो कधीच हात वर करून सांगत नाही की मी सज्जन आहे आणि जो हात वर करून सांगतो ना की मी सज्जन आहे त्याच्या एवढा दुर्जन या जगात कोणी नाही कोण सज्जन हात वर करणार नाही कोणी करणार म्हणजे आपण सज्जन अरे आपण सज्जन नाही बोलत चला आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न करतो आपल्यापैकी कोण दुर्जन आहे त्याने हात वर करा आता आली का पंचायत आम्ही दुर्जन एवढ्या बहुसंख्येने कीर्तनाला उपस्थित राहिलो आम्ही दुर्जन अरे सप्ताहात पंगत दिली आम्ही दुर्जन गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घातली आम्ही दुर्जन महिन्याला पंढरीची वारी करतो आम्ही दुर्जन मान्य आहे तुम्ही तुमची सज्जनता सिद्ध करण्याकरता महिन्याला पंढरीची वारी करता मान्य आहे पण पंढरीची वारी करत असताना वय झालेलं नसताना सुद्धा अर्ध तिकीट काढताय कोणतेही सज्जनतेचं लक्षण नाही पटलं तर बघा नाही तर विषय सोडून द्या सरकारच्या उदार धोरणामुळे 65 वर्षाच्या पुढे अर्ध तिकीट झालं आणि 56 वर्षाची माणसं सुद्धा 65ची झाली नाही कोण दुर्जन हात वर करणार नाही कोणी करणार म्हणजे आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जन नाही मग ऐका भगवान परमात्मा येतो एक तर सज्जना करता किंवा दुर्जना करता म्हणजे देवाला अजून आपला तपासच नाही महाराज देव आले सज्जनांचं रक्षण केलं दुर्जनांचं निर्दलन केलं परत आपल्या निजधामाला निघून गेले तिथे गेल्यावर देवाच्या लक्षात आला या मधल्या वर्गासाठी आपण कामच केलं नाही देव म्हणले चला निव्वळ या मधल्या वर्गासाठी काम करायला जायचं देव अर्ध्या रस्त्यात आले देवाच्या लक्षात आलं आपण खाली निघालोय खरं या मधल्या वर्गासाठी काम करण्याकरता पण खाली गेल्यानंतर पुन्हा आपल्याला तेच करावं लागणार आहे काय
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. कारण देवत्वाचा धर्म आपल्याला टाळता येणार नाही, पुन्हा तेच करावं लागेल भक्ताराखे पायापाशी, दुर्जनांशी संवारी. मग काय करावं? म्हणजे मधल्या वर्गासाठी आपल्याला काम करता येईल. देवाने विचार केला काय करावं काय करावं काय करावं, आणि मग देवाने असं ठरवलं की या मधल्या वर्गासाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला असा एखादा अवतार घेतला पाहिजे की जो असायला देव पाहिजे पण दिसायला माणूस, असायला देव आणि दिसायला माणूस. असा जर आपण एखादा अवतार घेतला ना तर या मधल्या वर्गासाठी आपल्याला काम करता येईल. मग तुमच्या आमच्यासाठी काम करण्याकरता त्या भगवान परमात्म्याने असायला देव आणि दिसायला माणूस असा अवतार घेतला. तो अवतार म्हणजे माझ्या संतांचा अवतार आहे. विढाला ज्ञानोबा आहे, दिसायला माणूस आहे पण असायला देव. तुकोबरा असायला देव आहेत पण दिसायला माणूस. श्री संत वामन भाऊ दिसायला माणूस आहेत पण असायला देव. पण काम काय केलं महाराज? कार्यशैलीतला फरक सांगतो. काम काय केलं? त्या भगवान परमात्म्याने दुर्जनाचा विनाश केला. पण तोच भगवान परमात्मा ज्या वेळेला ज्ञानोबरांच्या रूपाने अवतारला आला ना त्यावेळेला विनाशाची भाषा मागं पडली महाराज. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो भूतास परस्परे पडो मैत्र जीवांची. संतांनी मात्र दुर्जनाचा विनाश नाही केला मायबाप. संतांनी दुर्जनात परिवर्तन केलं. बरं नुसतं परिवर्तन केलं नाही महाराज. आपणा सारिखे आपणा सारिखे आपणा सारिखे करीती नाहीतर काही ठिकाणी खरंच साथीचा रोग असतो महाराज. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. संतांनी मात्र दुर्जनाचा विनाश नाही केला मायबाप. दुर्जनात परिवर्तन केलं. बरं नुसतं परिवर्तन केलं नाही तर आपणासारखे करीती तात्काळ. प्रसंग सांगू तुम्हाला. वाल्या कोळी रद्दीतलं रद्दी गिरायक होतं मायबाप. रद्दीतलं रद्दी गिरायक. लाख वर्षाचं आयुष्य मिळून सुद्धा काहीच साध्य करता आलं नव्हतं. इतकं पाप इतकं पाप इतकं पाप. तुकोबराही सांगतात वाल्या कोळ्याच्या पापाची गणना करता 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 माझं कॅल्क्युलेटर बंद पडलं. इतकं पाप. ब्रह्महत्या राशी पातके अपार. वाल्मिकी
किंकर वंद्य केला ब्रह्महत्या राशी पातके अपार अपार शब्दाला संख्याशास्त्रात स्थान नाही इतकं पाप. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावाचा राई एवढा खाडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. असे किती रांजण भरले होते? 7. ब्राह्मण बामण नाही. आणि इथं असतील तर नक्कीच ब्राह्मण असतील. एकादशी करतो पण सांगतो पण ब्राह्मण असतील तर वारकरीच असतील. एकादशी फक्त सांगतो करीत नाही. बारामण मी करत बी नाही सांगत बी नाही. सध्या त्यांचीच भरती जी असते. विठाल विठाल बोलणं सोपय महाराज, काय लागतंय बोलाय नाही का? सांगणं सोपय मायबाप, काय लागतंय सांगाय. मुलांनी कुत्र मारलं, कुत्र मारलं कुत्र. मुलाच्या वडील काकांच्याकडे आले, काका मुलांनी कुत्र मारलं. काका म्हणले वाईट आहे हो. मुलाच्या वडील म्हणले वाईट आहे, आम्हाला कळलं, प्रायचित्त बोला. काकाने पंचांग काढलं, 2-3 पानं उलटी सुलटी केली आणि काकाने सांगितले याला पंचार्ग विधी करावा लागेल. मुलाच्या आई वडील म्हणले पंचार्ग विधी म्हणजे नेमकं काय करायचं? काका म्हटले 5 महायज्ञ कुंड करायचे. 5 महायज्ञ कुंडा करता 5 गावची 5 ब्राह्मण बोलवायची. 5 जोडपीत यज्ञ कुंडा करता बसवायची. प्रत्येक जोडप्याजवळ 5-5 किलो गावरानी तूप द्यायचं आणि 5व्या दिवशी प्रत्येक ब्राह्मणाला 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्र बनवून द्यायचं. ऐकणाऱ्याला उलटा घाम सुटायला लागला. पोरग जवळ बोलावलं, काय गरज होती का कुत्र मारायची? कशाला उपाधी करून सोडली बरं? किती खर्च वाढला हो, कशाला कुत्र मारलंच बरं? पोरग म्हणलं बाबा आम्ही 2 तास कुत्रीला दगड मारली, आमच्याच्यानं कुत्र मेलं नाही. शेवटचा दगड याच काकांच्या पोराने मारलाय म्हणे. माझ्या पोर घेऊ म्हणे तुमच्या पोराने बोलवा त्याला. काकाने मुलाला हाक मारली, श्याम अरे काय म्हणतात मुले, कुत्र तू मारलं? काकांचे चिरंजीव म्हणले बाबा हे 2 तास कुत्र्याला दगड मारत होती, यांच्याच्यानं कुत्र मेलं नाही, मी एका दगडात यांचं कार्य करून दिलं म्हणे. मुलाच्या वडील म्हणले काका बोला तर प्रायचित्त. काकाने हळूच ते पंचांग दडवून ठेवलं, दुसरं पंचांग काढलं. 2-3 पानं उलटी सुलटी केली. पोराच्या बापाने विचारलं काका सापडतंय का नाही? सापडलं ना म्हणे. अरे श्याम कुत्र कुठल्या रंगाचं होतं म्हणे? काळ्या. मारलं तवा कसं पडलं? मला चीत पडलं. काका म्हणजे सापडलं. कालम उत्तम, मुलांनी मारलं उत्तम, ब्राह्मणाच्या मुलांनी मारलं उत्तमात उत्तम. गावाच्या पेटीची कुत्री करणं वाटा म्हणे. बोलणं सोपं आहे, काय लागतंय बोलाय महाराज. आमचं सांगू, कीर्तनकार कीर्तनात 2 तास सांगत असतो. धन वाईट आहे, धन वाईट आहे, धन वाईट आहे, धन वाईट आहे. कीर्तन झाल्यावर त्याच्या पाकिटात कमी देऊन बघा, आज नाही. विठाल बोलणं सोपं आहे महाराज, काय लागतंय बोलाय. वाल्याकोळी जातीवंत ब्राह्मण होता, पण त्याला मासे पकडाचा छंद असल्यामुळे परकालामध्ये जातीत विभागणी झाली. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावाचा राई एवढा खाडा घ्यायचा, रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरले. पण एक दिवस वाल्याकोळीचं प्रारब्ध उदयाला आलं. प्रारब्ध उदयाला आलं की घटना घडत जातात, प्रसंग घडत जातात, भेटीगाठी घडत जातात. झाडावर पिकलेली कैरी, झाडावर पिकलेली कैरी पोपट्याला पत्र लिहित नाही. प्रिय पोपट दादा, विनंती विशेष, आज झाडावर पिकून 15 दिवस झाले, तुमचा तपास नाही. या पत्राला पत्र न समजता तार समजा, लवकरात लवकर या आणि मला खाऊन टाका आपली कैरी. कैरी पोपट्याला पत्र लिहिते का? निसर्गाचा असा नियम आहे. कैरी झाडावर पिकल्याबरोबर तो पोपट ते शेतामध्ये जाणार, त्या बांधावर जाणार, त्या फांदी झाडावर जाणार, त्या फांदीवर जाणार, त्या फळाजवळ जाणार. पुढचं सांगू, जेवढं पिकलंय तेवढंच खाणार, राहिलेलं तिथंच टाकून देणार. कत्रुक म्हणतात त्याला आमच्या साताऱ्याकडं. कत्रुक गावात कीर्तन, पण जात टीव्हीवर बसलेली असते. विठाल विठाल वाल्याकोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं आणि नारद मुनींची आणि वाल्याकोळ्याची भेट झाली. नारद मुनींना पाहिल्याबरोबर वाल्याकोळी धावत 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 आला. छताडापर्यंत कुऱ्हाड उगरली. जशी छताडापर्यंत कुऱ्हाड आली ना, नारद मुनी मोठ्याने हसायला लागले. मार म्हणे मार. अरे मला मारल्यामुळे ब्रह्म हत्येचं पातक लागतं. ब्रह्म हत्येचं पातक देवाला क्षम्य नाही, तर तू कोणाला 3 पाट मार. छताडावरची कुऱ्हाड खाली आली. महाराज, अरे बावळटा, अरे ज्यांच्यासाठी तू हे पापकर्म करतोय ते तुझ्या पापकर्मामध्ये प्रविष्ट आहेत का विचारून ये.
वाल्या कोळी म्हणला मला मूर्ख समजताय काय, मला घरी विचारायला लावा आणि तुम्ही पळून पशार व्हा. नारद मुनी म्हणले नाही बाबा मला बांधून टाक, काही चरित्र आहे महाराज. संत दर्शनाचा परिणाम एवढा जलद होतो की संतांचं दर्शन झाल्याबरोबर त्यांना बांधून टाकण्याचं सामर्थ्य येतं. विठाल विठाल. वाल्या कोळीला नारद मुनींना बांधून टाकलं. वाल्या कोळी तिथून घरी आला. वाल्या कोळीची बायको गाडग्याची उतरण खाली वर करत होती. गाडग्याची उतरण, एकावर एक गाडगी, त्याला काय उतरणच म्हणतात का? उतरणच म्हणतात ना. महिला वर्गाचं उतरण वर लय प्रेम. उतरण साय शेवई आणि जावई, काय काय कळलं तुम्हाला? नवऱ्याला जरी दूध होता गेली तरी बोट आडवा लावती, बाय पडून देत नाही साय. शेवईवर लय प्रेम. मागच्या वर्षीच्या शिल्लक असल्या तरी यंदाच्या करीलच. हाताच्या नाही पण पायाच्या पाटाच्या केल्याशिवाय राहत नाही. 10 वर्षापूर्वी माझ्याकडे 4 व्हीलर नव्हती, एसटीचा प्रवास होता. इस्लामपूरला कीर्तन होतं. ड्युटीवरून 5ला सुटलो, 6ला साताऱ्याच्या स्टँडवर पोचलो. इस्लामपूर गाडी लागली होती. तुडुंब एसटी भरलेली. पण म्हणलं एवढी एसटी हुकली तर कीर्तन सापडत नाही, असल्या गर्दीत बसमध्ये चढलो. 4-5 लोकांचं एका आजीवर भांडण चाललं होतं. म्हणलं काय चाललंय? म्हणे बघा ना, म्हातारीनं भलं मोठं खोकं शीटवर ठेवलंय, तिथं कोणाला बसूच दिना झाली आहे. म्हणलं बसून दिना? कशी बसून दिना? म्हणलं सरा तुम्ही माग. म्हणलं मी बघतो आता त्या म्हातारीकडे. आता ती म्हातारी शहाणी आणि मी बोला बोला. मला वाटलं होतंच बंदूकच घेऊन बसला होता, गोळीच घालून टाकायची. म्हातारी म्हणलं खोका उचल. म्हातारी म्हणली उचलत नाही. म्हणलं खोका उचल. म्हणली उचलत नाही. म्हणलं कंडक्टर नाव सांगेन. म्हातारी म्हणली परिवहन मंत्र्याला का सांगा पण खोकं उचलत नाही. एवढं काय घेऊन चालली त्या? म्हणली शेवया. म्हणलं कोणाला? म्हणली जावयाला. म्हणलं ते बनवत नाही का? म्हणली त्याला बनवायची आवड नाही. म्हणलं फुकटची चेंदायची बरी आवड. साई शेवई जावयाने उतरणवर महिला वर्गाचं लय प्रेम. वाल्या कोळीची बायको गाडग्याची उतरण खालीवर करत असताना वाल्या कोळ्याच्या बायकोच्या बोटाला विंचू चावला महाराज. विंचू 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 चावल्यानंतर मिळणारा आनंद 7 दिवसा सप्त्यात जसा आनंद नाही महाराज. काय आनंद! वाल्या कोळीची बायको ठणाना बोंबा मारत होती. तेवढ्या तिथं वाल्या कोळ्याला, ए अगं मी जे पापकर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का? वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन गेलं. मायबाप, मी जे पापकर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का? वाल्या कोळ्याची बायको म्हटली 2 तास बोटाला विंचू चावलाय, वेदना असह्य झाल्यात, एवढ्या अर्ध्या वेदना वाटून घेता का? वाल्या कोळी म्हणला अगं वेडे वेदना कशा वाटून घेता येतील? म्हणली पाप कसं वाटून घेता येईल? तुझं तू केलंयस, तुझं तू भोग. मी तुझ्या घरी आले नाही, मला तू घेऊन आलास. माझं पोट भरणं तुझं काम आहे. याकरता तू पाप करतोस पुण्य करतोस याच्याशी मला काही देणं घेणं नाही. बायको घरी येत नाही महाराज, तिला आणावी लागते. बरोबर ना बाबा? पूर्वी असंच होतं ना, नवरदेव पुढं चालायचा, नवरी मागं चालायची. आता सगळं उलट झालं. आता नवरी मोरं चाललेली असते, हे दुबळं तिच्या मागं चाललेच असते. एकदा का अक्षराचा तडाखा बसला की बस तेरे सिवाय मेरा इस दुनिया में कोई नाही. तू सांग, आता आहे बाप घरात बाहेर काढतो. तू सांग, सगळ्या भावकीवर भांडण करतो, पण तू धोका देऊ नकोस. तू जर धोका दिला तर ट्रॅक्टर खाली उडी मारण्याशिवाय पर्याय नाही. काही त्यांची वाक्य, काही त्यांच्या कविता. मी तुझे नाव वाळूत लिहिले, पाण्याने वाहून गेले. मी तुझे नाव हवेत लिहिले, वाऱ्याने उडून गेले. आता मी तुझे नाव माझ्या हृदयात लिहिले. 8 येऊन मर की. पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. पहिल्या सासवावर दिवसातून एकदा तरी सुनेच्या डोळ्यात नांदते असो तिचं नाव. आता ते काही राहिलं नाही. आता सासवांचं वजन हाणलं सगळं सुनानी. सासवांना संपून टाकलं सुनानी. एकच वाक्य टाकायचं, आमच्या मामीला कामाशिवाय जमतच नाही. एवढं वाक्य टाकलं ना, मामी मेली भांडी घासून. मामीचा जीवच गेला भांडी घासून. आता तर ती स्टँडर्ड पद्धत निघाली. सासूला काय म्हणायचं? आई. आता सासू जर ही जी आई, तर त्या आईचा मुलगा हिचा कोण? आई म्हणायला आमचा विरोध नाही, आई कुशाला म्हणा. पण मरेपर्यंत एकदा सुद्धा त्या आईच्या डोळ्यातून अश्रू आणू नका, तर आई म्हणा. वर्षभर आई म्हणायचं, दुसऱ्या वर्षात वाटून खायचं. मग कशाला आई म्हणायचं? मग पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलीला मुलगा कसला मिळतो, सासरा कसला मिळतो, सासू कसली मिळते. पण तो काळ आता इतिहास जमा झालाय.
आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसतंय, आता मुलाच्या घरच्यांना टेन्शन असतंय, येणारं वादळ कसलं येणारी. इतकी वादळं भयानक निघाली ही महाराज. या वादळाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वाटोळं करून टाकलं. एवढं तोंड बांधलेलं असतं. त्याने का तुमच्या आहे काय आहे का एवढं तोंड बांधलेलं असतं. परवा स्वारगेटला बसमध्ये चढलो, 15 मिनिटं कळलं ना कुठल्या सीटवर बसावं. सगळ्यांची तोंड बांधलेली. मी म्हणलं मागच्यासारखी स्वाईन फ्लूची साथ बीत आली का काय कोण असतं. मी पण कमरेला बांधलेलं, उपरनं बॅगेतलं बाहेर काढलं आणि चांगलं तोंड आवळून बांधलं. पण किती आवळावं मला कळलं नाही. माझा हातपाय हलायचं बंद झालं. कंडक्टरनं बस दवाखान्याकडे निघतो. कसा दिवस तरी निघतो कोण असतं. सत्यानाश करून टाकला महाराज. परंपरेचा संस्कृतीचा बट्ट्याबोळ करून टाकला महाराज. कमीत कमी खेड्यापाड्यात तरी आपल्या आया बहिणीने अजून संस्कृती टिकवून ठेवली. कमीत कमी डोक्यावर पदर तरी घेतात. आता नका घेऊ, आता घ्यायला लागेल. कुंकवाच्या जागी आली, टिकली तर टिकली, नाही तर सत्यानाश झाला महाराज. अरे भर चौकात आपल्या आया बहिणीने डीजेवर नाचावं हे काय आपली संस्कृती आहे. अरे सीता एका राजाची मुलगी होती, सीता एका राजाची सून होती, सीता एका राजाची पत्नी होती. 14 वर्ष अनवानी पायाने हिंडली, पण कुठल्याही रामायणात तसवर तक्रार केलेली कुठे आढळत नाही. या संस्कृतीत आपण वाढलोय. तुम्ही संस्कृती वाढवू नका, पण ज्यांनी कुणी वाढवली ती तळागाळात तर नेण्याचा प्रयत्न करू नका. कुणी संस्कृती वाढवली यानं बरं सांगतात. सती यांनी सत्पुरुष, दानशीळ याज्ञिक यांनी संस्कृती वाढवली महाराज. अरे नारी नारी मतकरी आरो नारी रत्न की खान, नारी नारी मतकरी आरो नारी रत्न की खान, नारी से ही पैदा हुए प्रल्हाद भीष्म हनुमान. म्हणून मुली जन्माला आल्या पाहिजे, पण सध्या तरी त्यांना गर्भातच मारण्याचं काम सुरू आहे. म्हणून पुरीने अडेवानी खुळेवानी वागायचं नाही. ती फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट आली, व्हॉट्सअपला मेसेज आला आणि मी त्याच्यावर गेली. सत्यानाश झाला महाराज. विठ्ठल विठ्ठल. तर सांगतात भाग्य तरी नो हे दारा. दारा म्हणजे पत्नी. पत्नी हे आपल्या भाग्याचं लक्षण नाही. पत्नी जर भाग्याचं लक्षण असतं तर घटस्फोट निघाले असते का. बरं त्याला काही कारण लागते का. परवा सासवडचं कीर्तन केलं आणि जेजुरीच्या दर्शनाला गेलो. जेजुरीचं दर्शन घेतलं आणि पायऱ्याच्या मध्ये चिंच झाड आहे, त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. मग नवीन जोडपी यायची जेजुरीच्या दर्शनाला. तेव्हा ते दुकानदार सांगायचे, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायच्या, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. असलं पाहिलं असलं की मला बी बरं वाटतं. मी तिथंच बसलो. एक नवीन जोडपाला त्यानं भिरकन बायको उचलली, खांद्यावर घेतली, 5 पायऱ्या चढून गेला. म्हणलं वा क्या बात. निघालो. तेवढेच समोर आणखीन एक नवीन जोडपं आलं, पुण्याचं. 35-55 वय नाही बरं, वजन ह्याच 35 आणि तिचं 55. म्हटलं वा 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 वा. ह्या रामाला हे धनुष्यबाण आज काय उचलत नाही. हा भारत पाकिस्तान 2020 सामना म्हणला आपण ड्रॉ करायचा नाही. ही मॅच इथं बसून बघायची. मी तिथंच बसलो. दुकानदारांच्या जवळ दुकानदारांनी सांगितलं, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायच्या, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. हे पहिल्यांदा बायको पाहायला गेलो त्यावेळेला जेवढी निहाळी नसेल तेवढा निहाळायला लागला. म्हणला हा द्रोणागिरी पर्वत आता उचलून तरी न्यायचा कसा. तिनं हट्ट धरला. म्हणली मी तुमच्या खांद्यावर बसणार. 4-5 पोरं गोळा केली, पोरनी युक्ती केली, त्याला बसवला खाली. त्याचं वजन किती 35 आणि वरनं ती जगदंबा त्याच्यावर उठलं. त्याचं वजन किती 55. जसं ते चित्र पाहिलं तसं माझं काळीच्याकडं धडा 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 धडा. हा असंच करायला लागलं. आणि एकेकाळचं गाणं मला आठवलं. गाड्या कोण होतास तू, काय झालास तू, कसा गाड्या वाया गेलास तू, काय त्याच्या अंगात संचारला असला बोजा घेऊन गडी उभा राहिला. एक पायरी चढली, दुसऱ्या पायरी जगदंबा धाड दिशी तिचा पाय मोडला का काय कोणास ठाऊक, ती फिरून वर माघारी आली नाही. हे पोट चापसायला लागलं. म्हणलं गाड्या काय झालं. म्हणलं आतडं कुठे गेलं गावानं. दुःख बांधवडी आहे हा
बदली कामगार काय बोलू शकत नाही. संगीत हा माझ्या आवडीचा विषय आहे महाराज. मी घरी सुद्धा अगोदरच सांगितलंय, गेल्यावर रडायचं असलं तर स्वरात रडा, नाही तर रडू नका. अप्सरात रडाल तर मी जाता जाता परत माघारी. कीर्तन हे महाराज सर्व गुण संपन्न असावं. कीर्तनात चिंतन असावा, देव असावा, देश असावा, धर्म असावा, संगीत असावं, गायन असावं, वादन असावं, विनोदही असावेत. लोणच्यासारखी आता काय भाग लोणच्याचं जेवण घालतात, हा भाग निराळा आहे. विठाल विठाल काय चाललं होतं? कीर्तन. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. बहिणाबाई सुद्धा सांगतो, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा कप बशीच घर, बशी बशी आरामशीर गप्प फिरे घर घर. बशी आरामशीर आहे, बशीला कसला त्रास नाही. साखर संपली आणा, तेल संपलं आणा, चटणी संपली आणा. एकदा का आणा माग लागला गडी कधी का आणा होतो त्याचं त्यालाच कळत नाही. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले पुढे ते काय वेडे म्हणावे. प्रपंचामध्ये जीवाला सुखाची प्राप्ती नाही. वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन गेलं मायबाप. परिणाम काय केले? रामायण रामा आधी हो, केले रामायण रामा हो, केले रामायण रामा आधी हो, केले रामायण रामा आधी. कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. केवळ अर्धक्षणाची संगती घडली महाराज संत महात्म्याची, केवळ अर्धक्षणाची. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि रामप्रभू जन्माला अगोदर रामायण लिहिलं, केवळ अर्धक्षणाची. याकरता संत समागम करा. या संतांनी जगताला वारंवार उपदेश करताना सांगितलं, संत समागमे धरावी करावी तातडी परमार्थाची. संत समागम वो चीज है जैसे पेड़ खजूर, संत समागम वो चीज है जैसे पेड़ खजूर, ऊपर चढ़े तो चाके अमृत रस, नीचे गिरे तो चाकना चूर. ज्यांना ज्यांना मिळाला त्यांना त्यांना विचारा मायबाप. मग त्या संतांचं काम धड सज्जना करताही नाही, त्या संतांचं काम धड दुर्जना करताही नाही. मग त्या संतांचं काम आहे कोणा करता? अवतार तू धराया करलो, अवतार तू धराया अवतार तू धराया करलो, अवतार तू धराया करलो.
जड जीवा, जड जड जीव, यामध्ये जड सज्जनाचंही नाव नाही आणि दुर्जनाचंही नाव नाही. ज्ञानोबराई जन्माला आले, हरिपाठ सांगितला, ज्ञानेश्वरी सांगितली, जनाचा उद्धार, रेड्यामुखी वेद बोलवला, जीवाचा उद्धार, भिंत चालवली, जडाचा उद्धार, संत अवतारले येतात ते तुमच्या आमच्या जीवनाच्या कृतार्थ ते करता अवतारले येतात. आणि याच्या पाठीमागचं कारण काय असेल? देवरूपानं जो भगवान परमात्मा या भूतलावर अवतीर्ण होतो, तोच भगवान परमात्मा संतांच्याही रूपाने या भूतलावर अवतीर्ण होतो. याच्या पाठीमागचं कारण काय असेल? तर याच्या पाठीमागचं कारण आहे प्रेमभाव. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 कैसा प्रेम चरणात महाराज सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अन्वय जर लावायचा झाला तर आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. महाराजांच्या प्रत्येक अभंगाची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. माय बघ काय गाथ्याचं सामर्थ्य. जगात असा विषय नाही जगात की ज्याची चर्चा गाथ्यात नाही. सापेक्षतावादाचे मूलभूत सिद्धांत गाथ्यामध्ये पाहायला मिळतात. माणसानं जीवन कसं जगावं, माणसाचं जीवन कशानं परिपूर्ण होतं, माणसाचं जीवन परिपूर्ण होण्याकरता माणसानं नेमकं करावं काय, 350 वर्षापूर्वी तुकोबराई सांगून गेले. एका अभंगातल्या एका चरणातल्या 4 तुकड्यात माणसाचं जीवन परिपूर्ण होईल असा संदेश सांगितला महाराजांनी. जनमित्र होय सकळांचा, 1 अशुभ न बोलावी वाचा, 2 संग न करावा दुर्जनाचा, 3 आणि करी संतांचा सायास. हे 4 कलमी ज्याचं जीवन आहे ना त्याचं जीवन कधीच अपूर्ण राहणार नाही. एवढं समर्थ वाङ्मय वारकरी संप्रदायाजवळ आहे. नरेंद्र दाभोळकरांनी केवळ 40 वर्षापूर्वी अंधश्रद्धेविरुद्ध कार्य सुरू केलं, केवळ 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी. पण माझ्या तुकोबरांनी ही चळवळ 350 वर्षापूर्वी सुरू केली. महाराज शब्द सांगू तुम्हाला, 900 कन्या पुत्र असते तर महिलांना पती करायची काय गरज होती. 350 वर्षापूर्वी समाजाला मारलेला हा आसूड आहे. एवढं समर्थ वाङ्मय वारकरी संप्रदायाजवळ आहे. अरे आपण भाग्यवान आहोत. या भारत देशामध्ये आपला जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आपला जन्म झाला आणि तोही साधू संतांच्या नंतर झाला. आपण भाग्यवान आहोत. का? कारण अनेक देशामध्ये नद्या असतील, अनेक देशामध्ये पाणी असेल, पण गंगा यमुना सरस्वती मात्र याच देशामध्ये पाहायला मिळतात. अनेक देशामध्ये पर्वत असतील, परंतु हिमालयासारखा उत्तुंग पर्वत याच मातीमध्ये पाहायला मिळतो. अनेक देशामध्ये वैराग्यवान पुरुष असतील,
असतील पण माझ्या तुकोबरांसारखं वैराग्य याच मातीत जन्माला आलं. अनेक देशामध्ये ज्ञानी पुरुष असतील पण माझ्या ज्ञानोबरांसारखं ज्ञान, माझ्या स्वामी विवेकानंदांसारखं ज्ञान याच भूमीत जन्माला आलं. अनेक देशामध्ये राजा असतील, अनेक देशामध्ये नेते असतील परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरण्याकरता स्वतःच्या आयुष्याचा रकदंत करणारे राजा शिवाजी याच मातीत जन्माला आले. आणि म्हणूनच या देशाचं कौतुक करत असताना सांगावंसं वाटतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा. कारण हा देश, हे हिंदू धर्माची माणसं, ही समर्पण करणारी माणसं, निर्लोभी माणसं, दानशूर माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत, नाहीत कुठं पाहायला मिळत. एका परदेशी माणसाने मला प्रश्न केला, काय महाराज तुमच्या देशामध्ये काही लोक गोरे आहेत, काही लोक सावळे आहेत, काही लोक काळे आहेत. आमच्या देशामध्ये बाबाटला सगळीच लोक गोरे आहेत, सगळीच लोक एका रंगाचे आहेत. मी म्हटलं बाबा घोड्यामध्ये अनेक रंग असतात, गाढव मात्र एकाच रंगाचे असतात. एकाने असाही प्रश्न केला, काय महाराज तुमच्या महाराष्ट्रामध्ये स्टँडवर गेलं तरी भिकारी, थिएटरमध्ये गेलं तरी भिकारी, बाजारपेठेत गेलं तरी भिकारी. मी म्हटलं बाबा भिकारी तिथेच असतात जिथं दाते असतात, जिथं दातेच नाही तिथं भिकाऱ्याचं काय काम आहे. कारण एक वाक्य लक्ष देऊन ऐका, आवडलं तर जरूर टाळ्या द्या. चांगलं काम करण्यासाठी हात लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी पाय लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी डोळे लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी शुद्ध अंतःकरण लागतं. माझं वाक्य पूर्ण झालं नाही. चांगलं काम करण्यासाठी हात लागत नाही, चांगलं काम करण्यासाठी पाय लागत नाही, चांगलं काम करण्यासाठी डोळे लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी शुद्ध अंतःकरण लागतं. शुद्ध अंतःकरण असेल तर दुसरं दुःख कळेल ना, शुद्ध अंतःकरण असेल तर दुसऱ्या दुःखात सहभाग होता येईल ना. आणि ज्याला अंतःकरणच नाही त्याला दुसऱ्याचं दुःख कसं कळेल. मी हात कोण देता मला माहित नाही, हे पाय कोण देता मला माहित नाही, हे डोळे कोण देता मला माहित नाही, परंतु शुद्ध अंतःकरण देण्याचं काम या देशातलं अध्यात्म करतं हे मात्र आपल्याला. मला नेहमी असं, ज्या दिवशी या देशातला हिंदू धर्म संपेल ना, ज्या दिवशी या देशातली हिंदू संस्कृती संपेल ना, त्यावेळेला ते संकट या देशावरचं संकट नसेल, त्यावेळी ते संकट या जगावरचं संकट असेल. कारण हिंदू धर्माची माणसं, समर्पण करणारी माणसं, निर्लोभी माणसं, दानशूर माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत. या देशातलं सत्य टिकून राहावं वाटत असेल ना तर समर्पणाची गरज आहे. हा मंडप टिकून राहावं वाटत तर खांबाची गरज आहे, इमारत टिकून राहावी तर पायाची गरज आहे, पताका टिकून राहावी वाटत असेल ना दंडाची गरज आहे. तसं या देशातलं सत्य टिकून राहावं वाटत असेल ना समर्पणाची गरज आहे. काय समर्पण होतं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं. अरे संसारावर पूज्य ठेवलं आणि धर्माचं काम केलं. बाईल मेली नाही परतून पाहिलं, संतू नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं, केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं. संसाराच्या नावे घालून केवळ धर्माचं काम. आपण कमाल करी असून सप्त्याला वर्गणी देत नाही. अगदीच दिला तर ₹1.25 देऊ, त्यात बी 9 जण जेवायला येऊ, राहिलेली बुंदी घरी बांधून नेऊ, काला झाल्यावर तुम्हाला हिशेब मागू, हिशेब नाही पटला तर दिलेला ₹100 सुद्धा परत घेऊ. काही समर्पण आहे. ज्ञानोबरांचं समर्पण आपल्याला नाही विसरता येणार. अरे आज 750 वर्ष होत आली, आजही आमचा त्यांच्या शब्दांवर विश्वास आहे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे शेतकळी गाव धळल्या श्रीकृष्ण. मला नेहमी असं वाटतं, माणसानं नाही 700 वर्ष जगलं, नाही 500 वर्ष जगलं, नाही 200 वर्ष जगलं, नाही 100 वर्ष जगलं तरी चालेल, परंतु माणसानं कमीत कमी मेल्यावर 25 वर्ष जगायला काय हरकत नाही. मेल्यावर म्हणतोय मी, ज्याला मेल्यावर 25 वर्ष जगता येत नसेल त्या जगून तरी काय उपयोग महाराज. श्री संत वामन भाऊ मरून सुद्धा आज तुमच्या आमच्या जीवन राहिला त्या कीर्ती आमच्या करता जीवन समर्पित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं समर्पण आपल्याला नाही विसरता येणार. महाराजांना पन्हाळगड सोडायचा होता, महाराजांना विशाळगडावर जाणं ही गोष्ट फार महत्वाची होती. 6 महिन्या अगोदर महाराजांनी अफजल खान फाडला होता, विजापूर संतप्त झालं होतं आणि संतप्त विजापुराने 42,000 सैन्य घेऊन सिद्धीजवळला चढाई करून पाठवलं होतं. कुठला नाव आखावा, कुठला गनिमिका वाखावा डोकं चालत नव्हतं. राजगडावर आईसाहेबांची चिंता वाढली आणि आईसाहेबांच्या भेटी करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेचे अध्यक्ष आले. त्यांचं नाव बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेचे अध्यक्ष होते. जातीनं रामुशी गडी, सांगली जिल्हा, खानापूर तालुका, बानुरगड यांचं गाव. जातीनं रामुशी गडी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेचा अध्यक्ष होता का तर रामुशी समाज हा धाडशी असतो आणि माग काढण्यात पटाईत असतो. बहिर्जी नाईक वेगवेगळे रूप घ्यायचे, दुश्मनाच्या तंबूत जायचे, दुश्मनाची सगळी माहिती काढायची आणि राजाला येऊन सांगायचे. रूप बदलण्यात पटाईत होते बहिर्जी नाईक. कधी कधी बहिर्जी नाईकांनी खांद्यावर घोंगडं टाकावं, हातामध्ये काठी घ्यावी आणि बहिर्जी नाईकांनी धनगरी बाबा घ्यावा, धनगरी बाबा. सुंबरान मांडील गा, सुंबरान मांडील, दवाच्या गायला गा, दवाच्या गायला, धनगराची मेंढर ग, दुघलाय पांढर. कधी कधी बहिर्जी नाईकांनी कपड्याला भांडारा लावावा, कवड्या कवड्याची माळा गळ्यात घालावी, संबळ गळ्यात अडकावावा आणि बहिर्जी नाईकांनी गोंधळ घालावा. गोंधळ गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आईचा घाला गोंधळ, वसुदेव हरिनाम संभळ, 10-5 घाला शेवू, तुमच्या गोंधळाला येऊ, कामक्रोध बकरा मारा, तुझा रखुमाईचा बरा, जिथं विठूचं रमण तिथं तुकयाचा गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही शिवबाचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आणि शिवबाचे गोंधळी. त्या बहिर्जी नाईक वेळेची पाहणी करून आले, खाली मान घालून उभे राहिले. काय झालं बहिर्जी? आई साहेब वेळा एवढा घट पडलाय, चिटपाकूर आत जाऊ शकत नाही, चिटपाकूर बाहेर येऊ शकत नाही. आई साहेब वेळा फोडणं कठीण झालंय. आई साहेबांनी नेताजी पालकरला पाठवलं. नेताजी पालकरांनी अनेक सायास केले पण 42,000 सैन्यासमोर नेताजी पालकराचा पराभव झाला. एवढं महाराजांच्या डोक्यात विचार आला. काही दिवसापूर्वी नाभिक समाजाचा शिवा काशीद नावाचा तरुण सैन्यात सहभागी झालाय. म्हणतात बाबा हुबेहूब तो आमच्यासारखा दिसतो. शिवा काशीदाला निरोध आणला. शिवा काशीद महाराजांच्या पुढ्यात उभा राहिला. शिवा, अरे आजपर्यंत मी ऐकलं होतं तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतोस, आज मला पाहिजे तू आमच्यासारखा दिसतोस का? तेवढीच उंची, तेवढीच शरीरयष्टी, तेवढीच दाढी, तेवढीच चंद्रकोर. स्वतःची वस्त्र परिधान करण्याकरता दिली. वस्त्र परिधान केली, डोक्यावरचा जिरेटोप काढला, शिवा काशीदाच्या हातात दिला, डोक्यावरचा जिरेटोप चढवला, मिशीवर ताव देत शिवा काशीद महाराजांच्या पुढ्यात उभा राहिला. राज 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 दिसतो का नाही मी तुमच्यासारख्या राजा? महाराजांनी पहिला आश्चर्याचा धक्का बसला. अर्जुन काय आरशात प्रतिबिंब पाहतोय की काय? अर्जुन काय माझ्या पुढ्यात मीच उभा आहे की काय? शिवा तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतोस रे. आणि तेवढ्या शिवा काढला. राज आता बिनगोर राहा राज, आता सिद्धीच ऐकू शकणार नाही की मी राजा शिवाजी आहे का शिवा काशीद आहे. महाराजांच्या दोन्ही डोळ्यातून घळदेशी अश्रू आले. शिवा तुला कसं माहित, तुला कसं माहित राजा शिवाजी महाराज म्हणून तुला मरणाच्या दारात मृत्यूच्या दारात पाठवणार आहे, तुला कसं माहित? शिवा काशीद म्हणतो कसा? राज तुमच्या ओठातले शब्द आमच्या अंतकरणात पडतात. राज राज वेगळं काही सांगायची गरज नाही. राज राज मी मरायला तयार आहे, राज मी मरायला तयार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मरणासाठी स्पर्धा सुरू होत्या, याला समर्पण म्हणतात. महाराजांनी भावनीला कौल मागितला, भावनीने कौल दिला. तारीख होती 12 जुलै 1660, आषाढ शुद्ध पौर्णिमा, वार होता गुरुवार. सगळी जबाबदारी बाजीप्रभू देशपांड्यांवर देण्यात आली. 600 मावळे घेऊन बाजीप्रभू देशपांडेंनी सकाळी 10 वाजता दरवाजा उघडला. वरना धो 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 पाऊस पडत होता, पण मावळ्यांच्या अंगातून घाम गळत होता, कारण स्वराज्याची जोखीम खांद्यावर होती. राजाला गडावर पोस्ट करून द्यायची जबाबदारी होती, मित्र जगवण्याची जबाबदारी होती. वेळा जवळ आला होता. वेळा 200 पावलावर, वेळा 100 पावलावर, वेळा 50 पावलावर. आता मावळ्यांचं पाऊल वेड्यात पडलं होतं. अचानक जाळीतून डोळे चमकले. जाळीतून चमकतायत, वाघाचे नाहीत, माणसाचे आहेत. आणि ज्या अर्थी माणसाचे आहेत त्या अर्थी नक्कीच गुप्तहेर असले पाहिजेत. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या सज्ज झाल्या. एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि एका पालखीत छत्रपती शिवरायांचा वेश घेऊन शिवा काशीद बसले. काही जिगरबाज मावळ्यांनी महाराजांची पालखी उचलली. आडरानं महाराजांची पालखी पसार झाली, परंतु शिवा काशीदाची पालखी राजमार्गानं सिद्धी जोहरच्या शामियान्याच्या बाहेर आणून थांबवली. सिद्धी जोहरला गाफील करून ठेवण्याकरता महाराजांनी आखलेला डाव होता. सिद्धी जोहरला आनंद झाला. आव शिवा आव. पालखीतून उतरले, आलिंगन देणार एवढे शेजारी 2 उभे असलेले संशय डोळ्याने मात्र संशय घेतला. सिद्धी हमारे साथ दगावर आहे. सिद्धी राजा शिवाजी नाही हो सकता. सिद्धी मिठी सोडून दिली. मेहनत तलवार काढली आणि ते 2 संशय डोळ्याच्या लढायला लावली. ते 2 संशय डोळे म्हणजे अफजल खानाचा थोरला मुलगा फजल खान. ए काफिर क्या बोल रहा है तू, की मी राजा शिवाजी नाही होऊ शकता? त्यावेळेला फजल खान म्हणतो कसा? ज्या वेळेला महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली ना, कृष्णाजी भास्करनं महाराजांच्या कपाळावर वार केला होता. त्या वाराची खून दिसत नाही. ज्या अर्थी खून दिसत नाही त्या अर्थी हा राजा शिवाजी नाही. फजल खानच्या नरडीची तलवार काढली, शिवा काशीदाच्या नरड्याला लावली. ए अरे तुझ्या मौत का डर नाही लागता क्या? सत
सजवता तू राजा शिवाजी हे यावर कोये तेवढे शिवा काढला. अरे जन्माला येताना शिवा काशीत म्हणून जन्माला आलो होतो, जन्माला येताना शिवा काशीत म्हणून जन्माला आलो होतो, परंतु मरताना आज राजा शिवाजी महाराज म्हणून मरतोय, राजा शिवाजी महाराज म्हणून मरतोय. याला समर्पण म्हणतात. पुढे गाजापूर नावाचं गाव लागलं, तिथं खिंड लागली. बाजीप्रभू देशपांडेने छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि तो मुजरा बाजीप्रभू देशपांडेंच्या जीवनातला शेवटचा आणि अखेरचा मुजरा ठरला. राजा जावा तुम्ही गडावर, राजा जोपर्यंत तुम्ही गडावर पोचत होत नाहीत ना तोपर्यंत एकाही शत्रूला खिंडीतून वरती येऊन देत नाही. का तर लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोषंदा जगला पाहिजे, लाखाचा पोषंदा जगला पाहिजे. जावं गडावर. शिवाजी महाराज म्हणतात बाजी आम्ही गडावर पोचल्याबरोबर तोफीचा कडकड देऊ बाजी, बाजी तोफीचा कडकड झाल्याबरोबर तुम्ही आमच्या पाठी निघून या बाजी. बाजी या महाराष्ट्राला तुमची गरज आहे बाजी, बाजी या स्वराज्याला तुमची गरज आहे बाजी. महाराजांच्या दोन्ही डोळ्याच्या काढावाल्या झाल्या, बाजीप्रभू देशपांडेंच्या दोन्ही डोळ्याच्या काढावाल्या झाल्या. बाजीप्रभू देशपांडेंचा हात महाराजांनी आपल्या हातावर घेतला आणि त्या हातावर आपला दुसरा हात ठेवला. बाजी या स्वराज्याला तुमची गरज आहे बाजी, बाजी तुम्ही माझे मित्र आहात बाजी, या मित्राला तुमची गरज आहे बाजी. तोफीचा कडकडाट झाल्याबरोबर तुम्ही आमच्या पाठी निघून या बाजी, मी तुमच्या स्वागत करता उभा आहे बाजी. पालखी पुढे सरसावली, बाजीप्रभू देशपांडे गर्दीशी वळले, हाताच्या मुठी वळल्या, कर 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 खाऊ लागले आणि बाजीप्रभू देशपांडेंनी गर्जना केली. आष्टीकर तुम्ही पाहिजे होता माझं मावळण, मी पाहिजे होतं तुमचा बाजी. सिद्धी जोहरनी पोत्यात घालून धुलाई केली असते तुमची माझी सुद्धा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक माणसाच्या मनगडात रगन काळाचा धग पाहिजे. द्याचा का आवाज पुन्हा, शिवाजी महाराज द्याचा का आवाज. क्या बात. पालखी पुढे सरसवली, बाजीप्रभू देशपांडे गर्दी हाताच्या मोठी वाळल्या, दात कर 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 खाऊ लागले आणि बाजीप्रभू देशपांडेंनी गर्जना केली. क्या बात, बहुत बढिया. एकदा जोरात टाळ्या वाजवायचं. घुमशान युद्ध सुरू झालं. शरीर लढायला तयार नव्हतं पण मन मात्र धरणीवर पडायला मागत नव्हतं. कारण माझा मित्र जगला पाहिजे, माझा राजा जगला पाहिजे, माझं स्वराज्य जगलं पाहिजे, माझा महाराष्ट्र जगला पाहिजे. रंगपंचमीला सुद्धा बाजीप्रभू देशपांडेंच्या अंगावर एवढा लाल रंग कोणी शिंपडला नसेल, एवढं शरीर रक्ताने ओली चिंब झालं होतं. एवढ्या धाड दिशी तोफेचा आवाज आला. जसा तोफेचा आवाज आला तसा बाजीप्रभू देशपांडेंना आनंद झाला. कशाचा? जगण्याचा नाही, मरण्याचा आनंद झाला. माझा मित्र जगला, माझा राजा जगला, माझं स्वराज्य जगलं, माझा महाराष्ट्र जगला. आता मरायला हरकत. आणि त्या महाराष्ट्रातले आपण तरुण, आणि त्या महाराष्ट्रातले आपण युवक, ज्या वेळेला बाजीप्रभू देशपांडेंच्या प्राणाची ज्योत इथून चालली असेल तेव्हा त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल. ज्यावेळेला शिवा काशीनाच्या प्राणाची ज्योत इथून चालली असेल त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाची ज्योत इथून चालली असेल त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल. 40 दिवस मुघलांचा अत्याचार सहन करून संभाजीराजांचा वध करण्यात आला. अरे संभाजीराजांच्या प्राणाची ज्योत इथून चालली असेल त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल. या देशाला स्वातंत्र्य मिळवून याकरता ऐन तारुण्यात फसावर जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू त्यांच्या प्राणाची ज्योत इथून चालली असेल त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल. त्या पाकिस्ताननं 26 अकराला मुंबईवर भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले साळसकर, कामटे, तुकाराम उमळे, हेमंत करकरे त्यांच्या प्राणाची ज्योत इथून चालली असेल त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल. 14 फेब्रुवारीला पुण्यामध्ये भारतीय जवानांच्या ताफ्यावरती भ्याड दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये 44 जवान शहीद झाले. त्या 44 जवानांच्या प्राणाची ज्योत इथून चालली असेल त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल. काल गडचिरोलीला आपले 17 जवान शहीद झाले. त्या 17 जवानांच्या प्राणाची ज्योत इथून चालली असेल त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल. स्वतःचा विचार असेल, कुटुंबाचा विचार असेल, नाही केवळ तुमचा, आमचा आणि या मातीचा विचार केला माझा. कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हमारे वतन साथी. आणि त्या महाराष्ट्रातल्या पण तरुण, आणि त्या महाराष्ट्रातल्या पण युवक, अरे माझ्या राजाने या महाराष्ट्राची उभारणी केली. माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं देखील व्यसन नव्हतं, पण त्याच महाराष्ट्रातला तरुण आज व्यसनात आणि फॅशनेत एवढा सैराट झाला, एवढा सैराट झाला, एवढा सैराट झाला. जिंग जिगाड झाली महाराज पोर आपली. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. सैराट बघून पळून जाण्याचं स्वप्न पाहू नका. सैराट बघून पळून जाण्याचं स्वप्न पाहू नका. स्वराज्य पाहून शिवाजी महाराज होण्याचं स्वप्न बघा. थोडीशी फाटेल, नक्की फाटेल, नक्की फाटेल.
सांगा, आपल्या मुलांना शिवाजी महाराज सांगा, संभाजी महाराज सांगा आणि घराघरामध्ये वाघ निर्माण करा. या देशाला आज त्या वाघांची गरज आहे. विढाल विढाल. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज पहिला शब्द वापरतात माझ्या. तुकोबराय तुम्हा मला मार्गदर्शन करतात, नेमकं माझं म्हणावं कोणाला. आपण कोणालाही माझं म्हणतो ही दुःखाला कारणीभूत ठरतो. माझं कोण आहे हे कळण्या अगोदर मी कोण आहे हे कळणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी कोण आहे हे कळत नाही ना तोपर्यंत माझं कोण आहे हे कळत नाही. जर मी पती असेल तर पत्नी माझी, जर मी वडील असेल तर मुलगा माझा आहे, जर मी भाऊ असेल तर बहीण माझी आहे, जर मी गायक असेल तर स्वर माझा आहे, जर मी वादक असेल तर ताल माझा आहे, जर मी कीर्तनकार असेल तर पाकिट माझा. तुकोबराने विचारलं, तुकोबराय सगळं जग तुमच्या पाया पडतं, अशी तुम्ही आहात तरी कोण? महाराजांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं, मी वासुदेव तत्वत अहम परमात्मा. महाराजांना मी कळल्यानंतर महाराजांना माझं कळालं, कारण या जगामध्ये दोनच व्यक्ती माझे आहेत, एक तर देव माझा आहे किंवा संत माझे. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्व भूती सुख ज्ञानाचा सागर सखा माझा, किंवा देवा माझा 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 देवा माझा. 11 वाजले. 500 किलोमीटरचा प्रवास करून आलोय महाराज कोल्हापूर. एक तर दोन व्यक्ती माझ्यात, एक देव माझा आहे किंवा संत माझे आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला मार्गदर्शन करतात, नेमकं माझं म्हणावं कोणाला. माझ्या विठोबाचा काहीसा प्रेमभाव. प्रेमभाव या शब्दाला जोडून महाराजांनी अजून एक पुढे शब्द वापरला. तो जर शब्द वापरला नसता तर मला एवढं चिंतन करायची गरज भासली नसती. कोणता शब्द? माझ्या विठोबाचा काहीसा प्रेमभाव आपणची. आपणची या शब्दानं प्रेमभावाची व्याप्ती वाढली, प्रेमभावाची व्यापकता वाढली. कारण जिथं खरं प्रेमभाव आहे ना तिथं सगळं आपणची करावं वाटतं. साधा सोपा दृष्टांत सांगून पुढे चालतो. मिस्टर लगबगीन ऑफिसला निघून गेले, सासू सासरे शेतामध्ये निघून गेले, तिनं लहान लेकरू पाळण्यात टाकलं, ती स्वयंपाकाला बसली. अर्धा स्वयंपाक झाला, लेकरू उठलं, ते मोठ्याने रडायला लागलं. अशा वेळेला ते रस्त्यावर मी जणाला हाक मारते का, येणं माझ्या लेकराला घे, कशा जणीला हाक मारते, येणं माझ्या लेकराला घेत नाही. ते आपला अर्धा स्वयंपाक थांबवते, आपला हात त्याला वड्याला, पातळाला, साडीला, शालूला पुसते, आपणची जाते आणि लेकराला घेते. कारण जिथं खरं प्रेमभाव आहे ना तिथं सगळं आपणची करावं वाटतं. म्हणून त्या प्रेमाखातर तो भगवान परमात्मा देव तर आहेच, परंतु कृष्णम वंदे जगद्गुरु एवढ्यावर तो भगवान परमात्मा थांबत नाही. पडिये देह भाव पुरवी वासना आणि तिथे आपणा पाशी नव्हे. तो भगवान परमात्मा त्यांच्या देहभाव वासना पुरवतो. इच्छा पूर्ण केली. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, दृष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भावाने खोलीला सुदाम देवाचा मुसलमान वाटा सुद्धा सोन्याचा केला. निष्कृणातला निष्कृ विषय अर्जुनाचा काम पूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा स्वतः सुभद्रा झाला आणि अर्जुनाचा काम पूर्ण केला. एवढ्यावर तो भगवान परमात्मा थांबत नाही, मागे पुढे उभा
असेल तर तो पुढं बाई लाज राखायची असेल तर तो पाठी उभे पुढे होऊन अर्जुनाचा जीव राखली मागून द्रौपदीची लाज राखली देवाने अनेक अवतार घेतले प्रत्येक अवतारात आपल्या भक्ताचं रक्षण केलं तुकोबरांच्या जीवनातला प्रसंग सांगून सेवा संपवतो तुकोबरा फुलांच्या पानांच्या पक्ष्यांच्या संगतीत भजन करत करत हिंडायचे कधी भंडारा कधी भामचंद्र कधी भोरटे डोंगराव पण महाराजांच्या पत्नीला एक सवय होती जोपर्यंत महाराजांना जीव घालत नव्हती तोपर्यंत स्वतः जेवत नव्हती तिच्यासारखी माऊली आता जगात शोधून सापडायची नाही महाराज जगात जोपर्यंत महाराजांना जीव घालत नव्हती तोपर्यंत स्वतः जेवत नव्हती आपली स्वयंपाक करता करता 1.5 चपाती हाणती आपली लोळ डोंगराव गेल्यावर मागणं डबा घेऊन मुरुम खा म्हणजे डोंगराचा तिकडे पण तयाची ते कांता तयाचं सारिकी महाराजांनी भजन करावं याकरता महाराजांची बायको महाराजांना जीव घालत होती ऐका महाराजांची बायको महाराजांनी भजन करावं याकरता त्यांना जीव घालत होती आपली बायको आपल्याला भोजनाकरता भजन करायला होती विठ्ठल विठ्ठल न्याहारीची वेळ झाली की पाटी घ्यावी पाटीमध्ये पाण्याचा मोगा घ्यावा शिदोरी घ्यावी आणि तुकोबरांच्या शोधार्थ निघावं भंडारा चढावा शोधाशोध करावी महाराज नसले की पुन्हा उतरावा पुन्हा दुसरीकडे उडते फिरावं कुठं भंडारा कुठं भामचंद्र दोघांचा संवाद सुरू झाला महाराज जाताना सांगून तर जात जा मला भंडारा चढावा लागतो तानातान करावं लागतं शोधाशोध करावं लागते पाय दमून जातात पाय गळून पडतात तुकोबरे म्हणली अशी वेडेसारखी कुठेही फिरत बसू नकोस गावाच्या बाहेर पडल्यानंतर 3 रस्ते फुटलेत 3 रस्त्यांची माती उचल कानाला लाव ज्या मातीतून विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकू येईल समजायचं तुकोबरे त्या रस्त्याने गेले महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतील यात काही नवल नाही महाराजांनी पायदळी तोडलेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती माझी मज झाली अनावरवाचा एक दिवस पाटी घेतली पाटीमध्ये पाण्याचा मोगा घेतला शिदोरी घेतली आणि भंडारा डोंगरावरचा प्रवास चाललेला रखरखत ऊन होतं प्रवास करत असताना चालत असताना चिरकन पायात काटा घुसला अंतकरणापर्यंत वेदना भेटल्या डोक्यावरची पाटी खाली ठेवली आणि आबाळाकडे तोंड केलं आणि देवाला शिवे दिल्या काही कीर्तनकार लोक सांगतात महाराजांची बायको महाराजाला शिवे देत होती भांडत होती नाही महाराजांची बायकोचं भांडण कधीच महाराजांवर नव्हतं महाराजांच्या बायकोचं भांडण होतं देवाबरोबर होतं महाराजाबरोबर नाही तुकाराम महाराजांच्या सारख्या संत महात्म्यांची पत्नी होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री काय सामान्य असेल काय देवाला शिवे दिले ए काळ्या ए विठ्या अरे माझ्या धन्याला परमार्थाचा वेध लावलंस आणि माझ्या प्रपंचाची राख रांगोळी केली शेतिया आणि असं वनवन 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 मला भटकायला लावलंस वनवन भटकायला लावलंस पांडुरंग परमात्म्याने एका 7-8 वर्षाच्या गोरख्याच्या पोराचं रूप घेतलं आणि पोरग जवळ आलं 7-8 वर्षाचं पोरग काय झालं आहे साहेब पायात काटा मोडला रे देऊ का काढून जिजाबाई म्हणली अरे तू केवढीसा तुला कसा काटा निघल मनातल्या मनात देव म्हणतात भल्या भल्यांचा काटा काढलाय मी काटे चांगले काढता येतात मला म्हणे काढ आता काटा कशाने काढायचा असतो काट्याने देवाने दुसरा काटा शोधून आणला आणि तुकाराम महाराजांच्या बायकोचा पाय आपल्या मांडीवर घेतला महाराज काही चरित्र आहे बिचारीला काय माहित जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय बिचारीला काय माहित ज्याच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागली त्या जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय बिचारीला काय माहित रंभादिक नाचती उभे जोडोनी हात त्रिशूल नमन घेऊन आता गिरजेला जाता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांडी उभे जोडोनी हात ज्याच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागली त्या जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय बिचारीला काय माहित आता काटा दिसण्याकरता काय करावं लागतं काटा दिसण्याकरता काय करावं लागतं थुंका लावायला लागतो भगवान परमात्मा पायाला हात सोडायचे आणि माती सकाट हात घ्यायचे आणि तसाच तोंडाला घालायचे थुंका घ्यायचे पायाला चोळायचे 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 आई साहेब म्हटले ए अरे किती वेळ थुंका लावत बसलायस 11 वाजून 5 मिनिटं झाली तरी थुकाच लावतोयस बास कर काटा दिसत नाही आई साहेब आता याला जगातलं सगळं दिसतं आणि काटा दिसत नव्हतं मग का माती चाटायचा तर भगवान परमात्मा म्हणायचा माझ्या संतांची सेवा करणारी तू माऊली आहेस कधी एकदा तुझ्या पायाची माती चाटायला मिळते ना याचीच मी वाट पाहत असतो देव इच्छिरच संधी सोडत नाही
पुढे उगवी कोडे संकट विठोबा माझ्याकडे चिठ्ठी आली ती यूट्यूबला तुम्ही ऐकलं असेल माझं आई माझी मायेचा सागर पण माझ्यापेक्षा क्वालिटी ऐकायला मिळेल माझेच मित्र आहे पुरुषोत्तम महाराज पाटील त्यांच्याकडून ऐका छान अतिशय गोड माझ्यापेक्षा उत्तम सुंदर सुरे त्यांच्याकडून ऐकायला मिळेल तुम्हाला विढाला विढाला पुढं महाराज सांगतात योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावे करी धरोनिया तो भगवान परमात्मा त्यांचा योगक्षेम जाणतो जीवनामध्ये एखादी इच्छित वस्तू प्राप्त होण्याला योग म्हणतात आणि जीवनामध्ये त्या गोष्टी सातत्य लाभणे याला क्षेम म्हणतात तो भगवान परमात्मा त्यांचा योगक्षेम जाणतो आणि वाट दावे करी धरोनिया सूरदासाचं चरित्र तुम्हाला माहित आहे लक्ष देऊन ऐका इकडं सूरदास अंध होते अंध सूरदास निर्जन अरण्यामधून प्रवास करत असताना अंध सूरदास निर्जन अरण्यामधून चालत असताना अंध सूरदास आता दरीवरून खाली कोसळणार दरीवरून खाली पडणार एवढ्यात भगवान परमात्मा गुराख्याच्या रूपाने येतो आणि सूरदासाचा हात धरतो बाबाजी समोर दरी आहे आता तुम्ही दरीत कोसळणार होता सूरदास म्हणले अरे पण तू कोण आहेस देव म्हणले बाबाजी मी गुराखे हो सूरदास म्हणले अरे इतके दिवस मी निर्जन अरण्यामध्ये फिरतोय आजपर्यंत मला एकही गुराखी भेटला नाही नेमका मी दरीवरून खाली कोसळणार त्याच वेळेला तू कसा आलास खरं सांगतो कोण आहेस देव म्हणले बाबाजी मी खरंच गुराखी हो सूरदास म्हणले गुराखी म्हणजे माणूसच आहेस ना देव खोटं बोलले म्हणले हो माणूसच आहे सूरदास हसले आणि म्हणले अरे दरीत ढकलतो त्याला माणूस म्हणतात बाहेर काढतो त्याला देव म्हणतात गुराख्या विठ्ठल विठ्ठल सूरदास आपले कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत भगवान परमात्म्यानं सूरदासाचा हात झडकारला देव निघून गेले देव गुप्त झाले सूरदास म्हणले अरे या दुबळ्याचा हात सोडून गेलास काय नवल केलंस हात छोड कर जावत हे प्रभू मैं तो दुर्बल होय हृदय छोड के जातो मरत या दुबळ्याचा हात सोडून गेलास काय नवल केलंस तुझ्यात खरा पुरुषार्थ असेल तर माझ्या हृदयातून बाहेर पडून दाखव भगवान परमात्म्याचा स्पर्श झाला या आनंदाने सूरदास नाचू लागले उड्या मारू लागले नाचता नाचता सूरदास खाली पडले गाडा गाडा लोळू लागले लोळता लोळता सूरदासांच्या हाताला पैंजण गावलं महाराज पैंजण सूरदासांना माहित होते पैंजण राधेच आहे का कारण जिथं कृष्ण असतो तिथंच राधा असते जिथं राधा असते तिथंच कृष्ण असतो ते पैंजण सूरदासाने आपल्या हातामध्ये घेतलं तेवढे तिथं राधा आणि बाबाजी हे पैंजण मेरा है मेरा म्हणजे पैंजण दे दो सूरदास म्हणले राधे पैंजण दिन हातात नाही देणार पायात बांधून देईन म्हणे राधा म्हणली बाबाजी भजन करणारी पवित्र माणसं तुम्ही माझ्या पायाला कशाला स्पर्श करता सूरदास म्हणले नाही राधे पैंजण दिन हातात नाही देणार पायात बांधून देईन म्हणे राधेनं उजवा पाय पुढे केला राधेच्या उजव्या पायात पैंजण बांधलं आणि दोन्ही पाय असे घट्ट धरले आणि म्हणले अगं सकाळी तो माझा हात सोडून गेलाय त्याला बोल त्याशिवाय तुझे पाय सोडणार नाही राधेच्या पायाची सोडवणूक करण्याकरता भगवान परमात्म्याला तिथं यावं लागलं सूरदासाला दर्शन द्यावं लागलं आणि त्या सूरदासाला वाट दावी करी धरोनिया आणि यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारोनी मला सांगतात मी सांगतो याच्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही खुशाल पुराण पडताळून पहा काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा हार आई माझी वायाचा सागर दिला तिने जीवनाला
आई तू माझ्यासाठी ग कष्टाच्या घामात कधी घडेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना अगलहीची चांदणी तुग अग चंदनाची कोल शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेलं आई देवा पुढे मी ग आई तुला सगळं मागणं आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार निमंत्रित केलं त्याबद्दल पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ प्रबंधनाचा आभार आहे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून केल्याचा योग आला आपल्याच डॉक्टर सुखताई वाकील तनकर महाराष्ट्र वाकील महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉक्टर अमित महाराजांच्या माध्यमातून केल्याचा योग आला. आमच्या सातारामध्ये ते पदवी घेत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा आमचा परिचय 4 वर्षापासून सातारा शहरामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून काम करत असताना परिचय घडला. त्यांच्या माध्यमातून पुण्याचा योग आला. त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतलं. त्यांचे पूज्य पिता असतात त्यांचं दर्शन घेतलं. मदनची गोसावी बाजीराव महाराज त्यांचं दर्शन घेतलं. सर्व दर्शन घेतलं. अतिशय सुंदर एकदा गायक आणि वादक त्यांच्याकरता सर्वांनी जोरात वाजवा. माझी जातीचे मजले त्यांचं ठिकाणी दर्शन घेतो. सर्व टाळकरी मंडळी सर्वांचं दर्शन घेतो. हरमंच गोसावी त्यांचं दर्शन घेतो. ज्यांच्याकडे भोजन केलं त्यांचं दर्शन घेतो. स्पीकरचे उत्तम त्यांचं दर्शन घेतो. एकदा 21 तरुण आहेत ना ते ज्यांनी हा अखंड हरिनाम सप्ताह बनवला त्यांच्याकरता एकदा पुनः खऱ्या अर्थानं धर्माचं काम त्यांच्या हातून घडत असते. देव देश धर्म करता आपली पोरं राहिली पाहिजे. याकरता आपण कोणाच्याकडे गाथा बेटा ज्ञानेश्वरी पडली पाहिजे. याकरता आपली पोरं इकडे आली पाहिजे. पण आपली पोरं इकडे येत नाही त्याला करण्याकडे घरातले लोक एखादं जर पोरं हरिपाटा टाळी घेऊन नाचायला लागला आमच्यासारख्याला म्हणलं ना मुलगा चांगला आहे त्याला माळ घालताय का पोराचा मध्ये नाही अजून त्याला काही कळत नाही. अहो त्याला काय कळत नाही तेवढंच त्याला माळ घाला. एकदा का त्याला कळायला लागलं की ती आपली काठी पण ती घालायचा. काठी जोपर्यंत ओली ना तोपर्यंतच ती वागते. एकदा काठी सुकली ना मोठी पण काही वेळेला असं ऐकायला मिळतं मुलगा चांगला आहे माळ घालते ना पोराचं खाई प्यायचं वय पोरं खाते कमी पेते आता देव देश धर्म करता पोरं आपली करायला पाहिजे. आपली पोरं नुसती सुशिक्षित करू नका. आता आमचे अमित सर डॉक्टर आहेत. डॉक्टर असून संस्कार पहा गोड काल कीर्तन केलं ते होत नाही. तुम्ही नसता तर 2 तास सेवा कोणामुळे केली असती. अगदी काट्यावर वाट्यावर गप्पा पाणीत का होईना 2 तास कडं मारलाय त्यांचंही दर्शन घेतो. आणि साष्टांग दंडवत ज्यांनी हातुरणातलं कीर्तन ऐकलं त्यांना ज्ञानदेव